करू नका, नियमाचं पालन करायचं आहे, अन्यथा 2 रनांचं पॅलेंटेड केलं जाईल असं कमिटीची सूचना येते. कारण शेवटचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी हे असणं अनिवार्य असणार आहे. तर त्यासाठी आपण नियम मोडू नका. तर एक चांगल्या HD कॅमेऱ्यामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतो पाहतोय. तर सन्मानी आमचे हेमंत टेनिस क्रिकेटची सर्व टीम त्यांचे आपण शब्दसन्माने करू कौतुक. त्यानंतर आमचे रवींद्रजी बागराव सर मुख्य मान्यवर, आज त्यांचं आगमन पाहायला मिळेल. नक्कीच त्यांचंही मनापासून कौतुक करू. पहिला चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू जर पाहिला फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूवरती पाहिलं तर फाईनला चेंडू खेळलाय, 1 धाव मिळाली आहे आणि दुसरी धावेचा प्रयत्न नाही, 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक मात्र अकाउंटवरती कोरलेलं जाईल. खंडूचीवाडी संघाच्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती 1च धाव खर्च केले. मुसईवाडी MB मुसईवाडी संघाच्या खात्यावरती 1 धाव. तर स्ट्राईक वरती हार्दिक आणि नॉन स्ट्राईक वरती पाहायला तर संदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. पहिला चेंडू टाकला गेला आणि दुसऱ्या चेंडूवरती जर हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडू खाली जोडले जातील. 20 फील्ड पाहायला मिळेल. चेंडू मात्र धरणीला दान जीवदान मिळेल फलंदाज हार्दिकला. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फक्त 1च धाव प्राप्त होईल आणि 1 धावेने धावफलक जोडले जाईल. धावफलकावरती 2च्या घरामध्ये पाहायला मिळतील. 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या. चांगली मॅच रंगलेली मैदानाच्या आतमध्ये. आज थोडासा हवेचा वेग आहे, त्या हवेच्या विरोधात आपल्याला फलंदाजी करायची आहे. त्यासाठी मात्र ताकद मोठी असणं गरजेचं आहे फलंदाजांना. बघूया पुन्हा एकदा फलंदाज संदीप स्ट्राईक वरती पाईनला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्लोअर गतीचा चेंडू होता, त्या चेंडूवरती पाहायला तर पाहिजे तेवढं कनेक्शन करताना नाही आलं फलंदाज संदीपला. आणि हा चेंडू मात्र पाहता पाहता डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती फक्त 1 जोडले कल्पेश, सॉरी 2 जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा कल्पेश चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती संदीप आहे. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन त्याला करता आला. टायमिंग जुळता आले नाही या फलंदाजाला आणि चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जागीच इथे स्टॉप झाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळेल. फक्त 2 धावा. पहिली ओव्हर अजूनही प्रगतीपथावर असताना गोलंदाज कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. ओ हा चेंडू जर पाहायला तर पडल्यानंतर थोडासा उचली घेतलाय, तो चेंडू चेक केला जाईल याच्यामध्ये शंका नाही. आमचे पंच ऑफिशियल पंच आहे त्यांच्या माध्यमातून सुंदर असा नियोजन सुद्धा केलेलं पाहायला मिळेल. तर ओके नक्कीच हा चेंडू नो आहे की वाईट आहे ते कळलं जाईल आमचे हेमंत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. येस हा चेंडू वाईड आहे, नो नाही चेंडू वाईड आहे. तर वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती MB मुसेवाडी संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. एकूण टोटल 3 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. आज दिवस जर पाहायला तर शेवटचा दिवस, अंतिम दिवस, फायनलचा दिवस आणि मेगा फिनाले. पुन्हा एकदा जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय आणि हा चेंडू सुद्धा वाईड घोषित केला. म्हणजे बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर या गोलंदाजानं 2 चेंडू वाईड टाकलेत. मागचे 4 चेंडूचा विचार केला तर मागचे 4 चेंडू सुंदर पद्धतीने हाताळले कल्पेश या गोलंदाजानं. त्यानंतर मात्र कुठेतरी त्याची दिशा भरकटलेली पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक 2 चेंडू टाकले गेले. हो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅट वरती चेंडू आदळला. इथे जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु पुन्हा एकदा या चेंडूवरती धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी फिल्डिंग आपण पाहतोय खंडूचीवाडी संघाकडनं. खंडूचीवाडी संघ जर पाहायला गेलं तर मागच्या वीक मध्ये आपण पाहिलं होतं काठीचेवाडी या चेस्कामध्ये मला वाटतं क्वालिफायर सामन्यासाठी हरली गेली होती टीम खंडूचीवाडी. आज पुन्हा एकदा प्रयत्न करते एकाच विभागामध्ये.
ओ पुन्हा एकदा इथे आता मात्र पॉइंट आणि एक्स्ट्रा पॉइंट च्या दोघांच्या गॅप मध्ये चेंडू मात्र जाईल डीप पॉइंट वरती. शतरक्षक नाही, चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा मध्ये बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या आपणास पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 8 धावा धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या. पहिली ओव्हर समाप्त झाली. 4 चेंडू टाकल्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट टाकले गोलंदाज कल्पेशनं. त्यानंतर मात्र डॉट टाकला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि 9 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. तर नवीन गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर बघूया ते दीपक आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल की नाही. पाहिजे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च झाल्यात. तर दीपक पहिला चेंडू घेऊन जाईल. हो इथे आवेच्या दिशेने चेंडू केला. चेंडू लॉंग ऑफला आहे. लॉंग ऑफला शतरक्षक तिथे मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल तेजीमध्ये. जमिनीला गुदगुला करत जातो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती जर पाहिजे दीपकच्या गोलंदाजीवरती हार्दिकने पहिला चेंडूवरती ठोकलाय चौकार आणि चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. सध्या आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती हार्दिक पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती फलंदाज हार्दिक, तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल संदीप. तर गोलंदाज आपण पाहतोय खंडूचीवाडी संघाकडनं दीपक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. दीपक सध्या जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करतोय, सुंदर अशी गोलंदाजी करतोय दीपक. पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल हार्दिक. ओ इथे हार्दिक पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. गडीबाद हार्दिकला परतावा गेला. दुसरा गडीबाद होईल एमबी मुसेवाडी संघाचा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. सध्या 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन. तर नितीनला आपण पाहतोय. बघूया नितीन आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करावी लागेल कारण एमबी मुसेवाडी संघ जर पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त 13 धावा बनवल्यात, 1 गडी बाद आता मात्र पाहायला मिळाला. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना गोलंदाज दीपकच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय तर अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आजचे सामने 3 षटकांचे खेळवले जातात कारण शेवटचा दिवस आहे. ओ इथे फटका प्रॉपर आहे, कनेक्शन सुद्धा तितकंच प्रॉपर. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जाईल डीप ऑन मध्ये. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. थँक्यू. सुंदर अशी मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल नितीनने मात्र ठोकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि षटकाराची गरजच होती एमबी मुसेवाडी संघाला. 19 धावा धावफलकावरती लागल्यात, 1 गडी बाद होताना पाहायला मिळेल. तर खंडूचीवाडी संघ सध्या स्थितीला गोलंदाजी करताना गोलंदाज दीपकला आपण पाहतोय.
पुन्हा एकदा इथे फटका चांगला आला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवेल पे केली, एक धाव कंप्लीट आणि एकाच धाववरती समाधान. चेंडू पैकी सुंदर राहिले. एक धाव आणि एक धावेने धावफलकावरती धावसंख्या जोडली जाईल. एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. तर अजूनही या ओव्हर मधला जर पाहायला गेला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडू मध्ये इथून पुढे मोठा पटका येण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. संदीप या फलंदाजा, संदीप मात्र 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 5 धावा बनवल्या. त्यानंतर नितीनने मात्र 2 चेंडूवरती 7 धावा बनवल्यात. तर दीपक चेंडू घेऊन जाईल. ओ इथे बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, मात्र झेल सोडलाय. रनआउटची संधी आहे आणि संधी मात्र मिळाली आणि संदीपला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे हॅलो 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 हां बस. राम पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज नितीन इथे चांगली गोलबंद फलंदाजी करताना पाहायला मिळेल. कारण नितीनने जर पाहायला तर 3च चेंडू खेळलेला आहे आणि 3 चेंडूमध्ये त्याच्या जर धावांचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती जोडल्या. त्याने स्वतःच्या वैयक्तिक धावा 13 धावा आणि एकूण टोटल मात्र धावसंख्या टीमची पूर्ण 28. 2 गडी बाद होताना पाहायला मिळते MB मुसेवाडी टीम. तर स्ट्राईकवरती फलंदाज पुन्हा त्या नितीन
पुन्हा एकदा फुलटॉस फाईनला उडवला क्षेत्ररक्षक तिथे नाही चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर राम. मात्र आपल्याला राम राम ठोकावा लागेल कारण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू वाईड आले आणि त्यानंतरचे 2 चेंडू प्रॉपर टाकले. परंतु त्या 2 चेंडूवरती जर नितीनने पाहिलं तर मोठे फटके आलेत. 1 चौकार आणि 1 षटकार आणि या 4 धावेने सुद्धा धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळेल. एकूण टोटल 32 धावा. जाईल सुद्धा इथे पाहायला गेलं तर गोलंदाज राम मागणा ठरला जातोय कारण फक्त या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च चेंडू त्याने टाकलेत आणि 2 चेंडूवरती जर पाहायला तर खर्च झाल्यात 12 धावा कारण पहिले 2 चेंडू वाईट होते. तिसरा चेंडू टाकला त्याच्यावरती षटकार आला आणि चौथ्या चेंडूवरती 4 धावा आल्या. अजूनही उर्वरित या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र हा चेंडू थोडासा निर्णायक आहे परंतु ते सुद्धा थर्ड अंपरकडे रिप्रेल केले गेले. पंचांच्या माध्यमातून चेंडू वाईड आहे का नाही तो चेक करायचा आहे तर पुन्हा इथे ते आम्ही चेक केलं जाईल आणि अंपरांच्या माध्यमातून तो निर्णय दिला जाणार आहे. येस स्पेअर डिलिव्हरी आहे. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती मात्र धाव मिळू शकणार. डॉट चेंडू आलाय. आता थोडीशी रामला मात्र इथे श्वास घेण्याची जागा मिळाली. हा चेंडू डॉट आलाय तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या विनिंगचा. तर नितीन इथे आक्रमक फलंदाज आहे. आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा सज्ज होईल. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती सुद्धा धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली या ओव्हरमध्ये. जर पाहिलं 2 फटका खाल्यानंतर त्यानंतर 2 चेंडू डॉट काढलेत. पुन्हा एकदा आपट्याकर चेंडू काय तेजीमध्ये टाकलाय. रामने मात्र 2 फटके खाल्ल्यानंतर गोलंदाजी थोडीशी बदलाव केली गेली आणि त्या बदलावाच्या साहाय्याने जर पाहायला गेलं तर नितीनला पूर्णपणे खेळवलं गेलं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली कारण धावसंख्येला आकार. पुन्हा एकदा जर व्हायला गेला तर या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु तिथे 1 धाव मिळायची होती. तिथे 2 धावा प्राप्त झाल्या आणि या 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. एकूण टोटल 34 धावा आणि 34 धावेच्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 34 आणि जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे कंडूचीवाडी संघाला. टीम प्लीज आपण विलंब करू नका प्लीज. आपल्यासाठी आज मी वारंवार सूचना देईल कारण आपल्यासाठी आज वेळ कमी आहे. कारण आपल्याला आपण सुद्धा समजदारीत खेळायचं आहे. आपण एकाच विभागातले खेळाडू आहात आणि आपल्याच विभागामध्ये आयोजन आहे तर ते आयोजकासाठी आपण सुद्धा थोडंसं सहकार्य करायचं आहे. कारण विलंब जर आपण केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला विलंब होईल. याच्यासाठी सर्वांना विनंती करेल. चला त्यानंतरची टीम फर्जनवाडी आणि खर्ली या दोन्ही संघाच्या करदार चला आपण येणं करायचं आहे. विलंब लावू नका कारण एक विनिंग संपल्यानंतर आपल्याला सांगायला लावू नका. लगेच आपण इथे टॉस्को बॉक्स मध्ये येणं करायचं आहे का ज्या आपण वेळेस सूचना देऊ तेव्हा आपण या असं नाहीये. परंतु मित्रांनो आपली मॅच आहे तर आपण लवकरात लवकर इनिंग संपल्यानंतर आपण इथे उपस्थिती दाखवायची आहे. याच्याकडे
चला कमिटीचा नियम आहे तो आपल्याला पालन करावाच लागणार. 70 बॉल आपण फक्त एकच बॉल देतो, चॉईस बॉल मिळणार नाही, याच्याकडे लक्ष असू द्या. आतापर्यंत 5 दिवस झालेले आहेत, तर 5 दिवसामध्ये आपण तोच निर्णय ठेवलेला आहे, तर तो आपण इथे मोडीत काढू शकणार नाही. त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे, जो चेंडू येईल त्या चेंडूवरती आपल्याला खेळावं लागणार आहे. कारण 70 बॉल हा चॉईस नसतो. त्यासाठी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्याला जो बॉल देईल तोच बॉलमध्ये खेळायचा आहे. तर MB मुसेवाडी टीम आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग सजवून घ्या, विलंब लावू नका. त्यानंतर खर्ली संघाचा कर्णधार चला आपण जोडायचा आहे. खर्ली संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर परजनवाडी चला चला मोंडुळवाडी या, मोंडुळवाडी संघ चला आपण लवकरात लवकर येणं करायचं आहे. तर ओपनिंगची जोडी आपण पाहतोय राम आणि अर्जुन. राम आणि अर्जुनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नावामध्ये ताकद आहे. अर्जुन अर्जुन म्हणजे जर पाहायला गेलं तर या महाभारताचा एक इतिहास रचणारा व्यक्ती म्हणजे अर्जुन. तर बघूया त्या आणि राम राम जर पाहायला गेलं तर एक रामायण मध्ये एक चांगली आपण पाहिली असेल, त्यांचं नाव खूप चांगलं आहे राम. तर आतापर्यंत 34 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळाल्या MB मुसेवाडी संघाच्या. आणि जिंकण्यासाठी मात्र खंडूचीवाडी संघाला इथून पुढे बनवाव्या लागतील 35 धावा. तर 35 धावा इथून पुढे काढण्याचं काम मात्र या दोन अर्जुन आणि रामला करावं लागणार. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज MB मुसेवाडी संघाकडनं आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर संदीप. चला RJ मुसेवाडी टीम आपण सुद्धा येणं करायचं आहे. RJ मुसेवाडी टीम चला मॅचला सुरुवात करा, विलंब लावू नका. संदीप गोलंदाजी मार्कर आहे स्ट्राईक वरती, राम नॉन स्ट्राईक वरती अर्जुन. गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल संदीप. आजच्या दिवसातली दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर असे सामने रंगलेले पाहायला मिळतील. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तर गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळते. संदीप पंचाने ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू टाकला जाईल संदीपच्या माध्यमातून. संदीप चेंडू घेऊन जातोय राम साठी. राम मात्र खेळी करेल आपल्या संघासाठी. पाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती पाहायला गेलं तर स्वतःच्या पॅडवरती चेंडू चेहऱ्यावरती चेंडू आदळलेला आहे आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चांगला चेंडू राहिला, सुंदर चेंडू राहिला संदीपच्या गोलंदाजीवरती. जर पाहायला गेलं तर हा चेंडू निर्धाव आलाय. कोणत्याही प्रकारची मात्र या चेंडूवरती धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी राहिली, सुंदर गोलंदाजी पाहायला. संदीप चला टाइमपास करू नका प्लीज, आपणास विनंती आहे. आपण टीम मीटिंग आता मात्र प्रत्येक बॉलवरती आपण करू शकणार नाही, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. विलंब लावू नका, वेळ कमी आहे आपल्याकडे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राम पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज संदीपला आपण पाहू शकाल. संदीप चेंडू घेऊन जाईल राम साठी. राम मात्र मारा करेल आपल्या टीम साठी. पहिला चेंडू टाकील, फुलटॉस चेंडू होता तिथे. लॉंग ऑनला चेंडू खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू आडवेल फेकेल. एक धाव कंप्लीट झाली आणि एक याच धावेवरती समाधान. दुसऱ्या चेंडूवरती मिळाली एक धाव आणि एक धावेने मात्र आपल्या टीमचं आणि स्वतः फलंदाजाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. थोडीशी स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट मध्ये आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती फलंदाज अर्जुन. तर अर्जुन बघूया इथून पुढे चांगला गोलंदाज आहे संदीप. आपल्याकर चेंडू होता थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, परंतु वाईडच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. सध्या स्थितीला आपण पाहतोय. पुन्हा इथे त्या कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. चेंडू मात्र जाहीर पंचाने नो घोषित केलाय आणि डीप मध्ये जातोय. आणि डीप पॉइंट वरती जर पाहिलं तर क्षेत्रकाकडनं घडलेली चुकी आणि या चेंडूवरती मिळतील 4.
संदीप पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. अर्जुनने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हर मध्ये जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हे 3-4 धावा. चौकार. आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 11 जोडलेल्या पाहायला मिळतील आणि उरलेले अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये बनवायच्या 24 धावा. तर इथून पुढे समीकरण जर पाहायला गेलं तर खंडूचीवाडी संघाकडे सोपं होतं ना पाहिलं. कारण मागचा चेंडू जर पाहिला तर गोलंदाज संदीपनं 9 चेंडू टाकला आणि त्या 9 चेंडूवरती जर पाहिलं तर चौकार ठोकला होता अर्जुननं आणि धावसंख्येला गती मिळाली आहे. 11 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. अजूनही उरलेले 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये बनवावे लागतील. संदीप गोलंदाजीवर सज्ज पाहायला मिळतील. अजूनही 24 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अर्जुन. हो आता मात्र क्लिंग बोल्ड संदीपच्या गोलंदाजीवरती अर्जुनला मात्र जावं लागेल. पहिला गडी बाद होईल खंडूचीवाडी संघाचा. डीजे थँक्यू. तर पहिली ओव्हर जर व्हायला गेलं तर थोडीशी मागणी होताना पाहायला मिळते संदीप कडनं, परंतु एक विकेट घेतलाय. आता मात्र अर्जुनची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर अर्जुनच्या जाग्यावरती फलंदाज आपण पाहू शकाल गुरु. तर बघूया गुरु आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळविल की नाही पाहायचं आहे. कारण अजूनही जर पाहिलं संदीपची ओव्हर प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कर संदीप. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर 24 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि 24 धावा. समीकरण सोपं नाही, तितकंच कठीण सुद्धा नाही. पहिला या चेंडूवरती पाहिलं तर मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे येतील, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू होता की नाही ते मात्र पाहावं लागेल. इथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती जर पाहिला तर पाहता पाहता 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. एकूण टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या 13 धावा. एक गडी बाद 13 धावा आणि अजूनही उरलेले 13 चेंडू आणि 22 धावा. समीकरण सोपं आहे परंतु तितकंच कठीण सुद्धा आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय संदीप कडनं, कारण ज्या गोलंदाजानं 9 चेंडू टाकला त्या चेंडूवरती चौकार आलाय म्हणजे 9+4 मिळाला आणि तिथे धावसंख्येला गती मिळाली. खंडूचीवाडी संघाची धावा 13. एक गडी बाद. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहू शकाल गुरु. चेंडू घेऊन जाईल संदीप. गुरु खेळेल. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर ऑफ स्टंपला खेळण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस चेंडू होता मात्र इथे पहिली ओव्हर संपुष्टात येताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा आणि अजूनही उरलेले 12 आणि 22. 12-22चं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खंडूचीवाडी संघाला बनवाव्याच लागतील. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग असा सामन्याचा नियम आहे. या कमिटीचा नियम, या स्पर्धेचा नियम आहे, तो आपल्याला पालन करावाच लागणार आहे. सन्मान्य आमचे महेशजी कातवर साहेब सरपंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली. सुंदर असं नियोजन आणि आयोजन दमदार आपल्याला पाहायला मिळतं. डेकोरेशन जर पाहायला गेलं तर आमचे नाना मेंगल सरांच्या माध्यमातून रवी भगत असतील आणि त्यांच्या साथीला अनेक जे कलाकार असतील त्यांच्या कलाकारीतून आपण साकार झालेले या रंगमंच सुंदर अशा पद्धतीने सजवला गेलाय. त्यांचे करूया आपण गोड कौतुक. त्यानंतर आमचे मुख्य मान्यवर सन्माननीय आमचे रवींद्रजी बागराव शेठ त्यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करेल. खूप चांगली व्यक्ती या विभागाला लागली गेली आहे आणि सर्व विभागाच्या हृदयामध्ये जागा करणारी आमची गोड व्यक्ती सन्माननीय रवींद्रजी बागराव शेठ त्यांचे मनापासून आपण करूया गोड कौतुक. खूप चांगली स्पर्धा आपल्या या भेटीला आणली गेली. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं मोलाचं सहकार्य राबलं गेलंय. त्यांचंही आपण नक्कीच सहर्ष स्वागत करूया. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन पाहायला मिळणार आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील वैजनाथ. तर बघूया स्ट्राईक वरती फलंदाज राम.
तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गुरु. तर उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये पाहिलं तर 11ची सरासरी अजूनही गाठावी लागणार आहे. 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. एक गडी बाद. वैजनाथ पहिला चेंडू घेऊन जाईल रामसाठी. रामने मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील आणि सुंदर झेल टिपला आणि रामची मात्र पहिल्या चेंडूवरती डीजे. तर चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रामची केळी सुद्धा संपुष्टात पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर राम मात्र आऊट झाले. अजूनही उरलेले 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये बनवायच्यात 22 धावा. तर समीकरण थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय. कारण अजूनही जर पाहिलं तर गुरु मैदानाच्या आतमध्ये आहे. गुरुकडे क्षमता आहे. गुरु संघाच्या नावावरती खेळण्याचा प्रयत्न करेल. परंतु काशीनाथ सुद्धा एक महत्वाचा फलंदाज आहे. तर बघूया इथून पुढे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तर झालाय वैजनाथकडनं. वैजनाथने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. तर अजूनही उरलेले 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये 22ची धावे गरज असताना चेंडू टाकला जाईल. परंतु हा चेंडू थोडासा अपस्टंपच्या बाहेर. पंचांनी त्या चेंडूला दंडित केलं आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल वाईटच्या रूपामध्ये आणि एक धावेने तो फलक जोडला जाईल. तो फलकावरती 14 जिंकण्यासाठी अजूनही 11 आणि 21ची गरज. वैजनाथ पुन्हा तो चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज काशीनाथ. ओ पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोचले जातील का. नो मॅच मध्ये चेंडू पडला गेला आणि चेंडू धरणीला जीवदान मिळाला. या चेंडूवरती पालका तर दुसरी धाव पूर्ण झाली. तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळालं. असं वाटलंही नव्हतं की सर्कल थोडीशी बाहेर पडला होता. चेंडू तिथे 3 धावा घेतल्या गेल्या. म्हणजे बघा रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल सुंदर राहिला आणि तालमेलच्या साहाय्यानेच या 3 धावा जोडल्या गेल्या आणि 3 धावेने तो फलक जोडले गेले. तो फलकावरती 17 जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 18ची गरज आहे. तर 18ची गरज असताना फलंदाज आता थोडंसं स्ट्राईक रोटेट होतील. स्ट्राईक वरती गुरु. हो कुरुडे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळला. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती येतील. चेंडू अडवतील का आणि तिथे मिस फील्ड पाहायला मिळाली आणि मिस फील्ड करणं या आपल्या संघाच्या दृष्टीनं चांगलं नाही. कारण आपल्या संघाच्या दृष्टीनं धावा वाचवायच्या होत्या. त्या धावा मात्र वाचवता आल्या नाही. गोलंदाज जर फलंदाज पाहिला क्षेत्ररक्षक जर पाहिला तर मला वाटतं एक थोडीशी क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं चुकीची राहिली आणि गुरुच्या बॅटमधनं मिळाला 4 धावा आणि 4 धावेने तो फलक जोडला गेला 21. तर 9 चेंडू आणि 14 धावेची गरज. निलेश थोडीशी नाराजी करणारी फिल्डिंग क्षेत्ररक्षण राहिलं मुसैवडी संघाच्या माध्यमातून. तर गुरु मात्र इथे चांगली फलंदाजी करतोय. वैजनाथ पुन्हा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा निलेशकडे चेंडू येतोय. पुन्हा एकदा निलेश चेंडू अडवेल फेकेल. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतं. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं या ओव्हरमध्ये. आता जर पाहायला गेलं तर 8 चेंडूचा खेळ आहे आणि 12 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या जर आपण पाहायला गेलं तर 23 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. 23 धावा. तर बघूया इथून पुढे पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल. हो पुन्हा एकदा ते पॉइंट वरती चेंडू आता दरम्यानला ढकलला. दरम्यानला क्षेत्ररक्षक जात आहे. तिथे थोडीशी फंबलता जाणवताना पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल अशा धावा येताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही फलंदाजाकडे काशीनाथ आणि गुरु इथे चांगली रनिंग करताना पाहायला मिळतात. कारण काशीनाथनं जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेतल्यानंतर त्यानंतर मात्र गुरु इथे चांगली खेळी करतोय. चौकार ठोकला आणि प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेतल्या. एकूण टोटल धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 25 आणि उरलेले 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. तर 10 धावा इथून डिफेंड करायसाठी गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल.
हो, गुरुने पुन्हा एकदा पाईनला उडवलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट झोन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आडवेल फेकेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथं सहजरित्या पार पाडली जाऊ शकते आणि ती गेली आहे. 2 धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळाल्या आणि 2 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती 2 गडी बाद 27 आणि समीकरण उरलं गेलंय 6 चेंडू 8 धावेंची गरज. सामना पुरेपूर झुकलेला पाहायला मिळेल सध्या खंडूची वाडी संघाकडे. तर चला आपण लवकरात लवकर जाणं करायचं आहे. आपण गोलंदाज आणि फलंदाज आपण ड्रिंक ब्रेकसाठी आपल्याला फक्त 2च मिनिटं दिले जातील. त्या 2 मिनिटांमध्ये आपण लवकरात लवकर आपण आपल्या फलंदाज असो क्षेत्ररक्षक असो त्यांना चला शीतफळा संघ सर्व प्लेयर आले असतील तर लगेच कमिटीकडे संपर्क साधा. त्यानंतर खर्ली संघ आणि मोंडुळवाडी संघ मोंडुळपाडा चला आपण सुद्धा येणं करायचं आहे. चला मोंडुळवाडी आणि सिद्धपाडा खर्ली चला सर्व संघ येणं करायचं आहे. हो पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर रवी गोलंदाजी मार्कर होते. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी राहिली. आता मात्र इथून पुढे समीकरण बदलवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. थोडासा दबाव टाकण्याचा काम करतोय गोलंदाज. खंडूचीवाडी संघाच्या वरती काशनाथ स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. अजून उरलेले 5 आणि 8 धावेंची गरज. रवी हो इथे पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू मात्र 9 मॅच मध्ये पडला जाईल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव मिळेल की नाही इतकं मात्र थोडीशी अपेक्षा होती. परंतु जर पाहायला गेलं तर ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते असे पंचांची भूमिका येते. आणि या चेंडूवरती सुद्धा मिळतील 2 धावा आणि 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती रवीच्या गोलंदाजीवरती ओके रिव्ह्यू आहे. रनआउटचा चेक करायचा आहे. तर धन्यवाद ते आपण सांगितल्याबद्दल आपण सुद्धा मनापासून आभार व्यक्त करा. नक्कीच आपलं चेक केलं जाईल याच्यामध्ये शंका नाही आहे. इज नॉट आउट. रन कंप्लीट आहे. तर या 2 धावा येतील आणि 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्या आपण पाहू शकत आहे एकदम क्लोज डिसिजन होता. परंतु बॉल लावायच्या आधी बॅट त्याची जमिनीला स्पर्शी झाली आणि त्याच अनुषंगाने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि आता उरलेले 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. उरलेले 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. समीकरण तितकं सोपं सुद्धा आहे तितकंच कठीण सुद्धा. गोलंदाज रवी ओ पुन्हा एकदा या चेंडूला चेक करावं लागेल. पंचांचं डिसिजन पुन्हा एकदा मात्र विरोधात येईल. एमबी मुसेवाडी संघ थोडासा दबावामध्ये जाताना पाहायला मिळेल. कारण आता हा चेंडू पुन्हा एकदा वाईड आलाय आणि वाईडच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 ने धावफलक जोडलं जाते. धावफलकावरती 36 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावा आणि 30 धावेने जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. हो पुन्हा एकदा जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा चेंडू हा डॉट आलाय. पुन्हा एकदा चित्र बदलेलं. एक समीकरण इथे धडधड वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. दोन्ही संघाकडे धडधड वाढली. एक रोमांचक सामना. वाईट साठी चेक. पुन्हा एकदा वाईट साठी चेक करायचा आहे.